99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर काही वेळापूर्वी काळा बुक्का टाकून हल्ल्याचा प्रयत्न झाला। नेमका हा काय प्रकार होता हे आपण पाहणार आहोत। आपल्यासोबत स्वतः कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, काय सांगाल, आज तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, कशा पद्धतीने हे झालं? 4-5 पुस्तकांचं प्रकाशन करून प्रकाशन कट्ट्यावरून बेसावतपणे बाहेर पडत होतो। त्यावेळेस माझ्यावर काळं केमिकल माझ्या डोळ्यात टाकण्यात आलं आणि तुला संपवतो, ह्याला मारा रे, संमेलन उधळून लावतो, संमेलन होऊ देणार नाही, अशा आंदोलकांना धमक्या दिल्या। त्याबरोबर 1-2 सहकार्य असल्याचा संशय माझ्या डोळ्यात गेल्यामुळे मला समजलं नाही, पण काही तीक्ष्ण हत्यारं सुद्धा असू शकतात आणि माझा जीव घेण्याचा प्रयत्न यातनं झालेला आहे हे 100%। त्यामुळे आम्ही पोलिसांकडे तक्रार सुद्धा करतोय। आता पोलिसांनी मला संरक्षण सुद्धा दिलेलं आहे, तर पोलिसांनी योग्य तो तपास करावा। आणि मी आता सध्या सरकारच्या विरोधात सुद्धा बोलतोय। त्यामुळे पुण्यात माझ्या विरुद्ध मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याची पत्रकं सुद्धा काढण्यात आलेली आहेत। वास्तविक मी काही मुख्यमंत्र्यांना धमकी दिलेली नाही। मी मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत, आपल्या सगळ्यांचे कुटुंब प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे काही मागण्या केल्या की सरकारचा साहित्य संस्थांमध्ये हस्तक्षेप नको वगैरे प्रकारच्या, किंवा सरकारी हिंदी सक्ती करू नका, आणि त्यामुळे मी लक्ष्यावर आहे। आणि त्याचा परिणाम आहे की माझा विचार संपवता येईना, आमचा विचार संपवता येत नाही, मग यांनाच संपवलं पाहिजे, अशा भूमिका आमच्या विरुद्ध बोलल्या जात आहेत। कदाचित त्याचा प्रत्यय हा असू शकतो की मला लक्ष्य करणं, मला संपवणं हा प्रकार असू शकतो। सर, नावं काही समोर आलेली आहेत? मला काय, माझ्यापर्यंत काही नावं आलेली नाही। एका हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असं समजतंय। माझे सहकारी ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले शाहूपुरी शाखेचे कार्याध्यक्ष आणि दुसरे सहकारी तुषार मामूलकर हे तक्रार देण्यासाठी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत। तक्रार त्यांनी काय दिली, कारण ते तुषार मामूलकरनं सगळा प्रसंग बघितलेला आहे, त्यामुळे तो काय तक्रार देतोय त्याच्यावरच पुढचं भाष्य आपल्याला करता येईल। सर, हे आता तुम्ही जे मगाशी उल्लेख केला पुण्यातील लोकांचा काही, तर काय संपर्क आणि संबंध असू शकतो या संदर्भातला, आणि कुठल्या संस्था यामध्ये असू शकतात? आता काही विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत जे आम्हाला लक्ष करतायत आणि त्यांना असं वाटतं की हिंदी ही भाषा सुद्धा सक्तीने शिकवली पाहिजे, त्यांचा आम्हाला विरोध आहे, किंवा साहित्य संस्था त्यांना ताब्यात घ्यायच्या आहेत, त्या दृष्टीने सुद्धा त्यांचं काम चालू आहे। आणि ह्या सगळ्या प्रकाराला आम्ही विरोध करतोय। आम्ही मराठी भाषा प्रेमी आहोत। मराठीचं साहित्य संमेलन हे जोरदार लाखो लोकांच्या साक्षीनं तुम्ही बघताय 2 दिवस होतंय। कदाचित लोकांच्या मधलं मराठी प्रेम, मराठी अस्मिता जागृत करण्यात आम्ही यशस्वी झालो असेल, आणि हे काही लोकांना नको असेल, त्यामुळे आम्हाला संपवायचंय हा भूमिका त्यांची असू शकते। किंवा मुख्यमंत्र्यांकडे ज्या काही कडक शब्दात मागण्या केल्या, सातारी भाषेत मागण्या केल्या, त्याचा परिणाम म्हणून सुद्धा, किंवा आता गृहमंत्री यांच्या समोरच हा एवढा बोलतोय, तर ह्याला काही केलं तर काही पुढे घडणार नाही, अशा भावनेतनं सुद्धा हल्ला झाला असण्याची शक्यता। सर, ही मगाशी बातमी आल्यानंतर सातारभर याची चर्चा सुरू आहे, लोक आश्चर्य व्यक्त करतात। साताऱ्यात ही घटना घडली आहे, तुम्ही काय लोकांना आवाहन करा? लोकांनी शांततेत राहावं। शेवट काय आहे की आपण शांततेच्या मार्गाने पुढे गेलं पाहिजे। आपल्याला साताराचं संमेलन चांगलं करायचं, आणि संमेलनाला हा जरी डाग लागला असला तरी हा डाग आपण राहिलेल्या 1.5 दिवसात धुवून काढू, उत्तम संमेलन करू। आणि ही मराठीची सेवा आहे, शतकपूर्व संमेलन आहे, लोकांनी शांततेने संमेलन स्थळी यावं आणि सगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, अशी माझी विनंती आहे। तर हे होते कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, आणि यांनी म्हटलेलं आहे की लोकांनी शांत राहावं, या ठिकाणी येऊन शांततेनं संमेलन पाहावं, याचा आनंद घ्यावा, असं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा।